आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड इव्हनिंग. मला थोडा वेळ द्या, मी कोणाची तरी वाट बघतोय. सुंदरला इकडे बोलवलं खरं, पण तिला मी सॉरी म्हणू की सांगू तिला की आपण पुन्हा एकत्र येऊया? नाही. आपण कधीही एकत्र येऊ शकत नाही. कारण आपण ऑलरेडी एकत्र आहोत. तुम्ही पण बाय द वे, एक मिनिट. थँक्यू फॉर कमिंग. थँक्स फॉर द फ्लावर्स. एक मिनिट. हिअर यू गो. हॅव अ सीट. मग मला इथे कसं काय बोलवलं तुम्ही? इथे कसं आहे ना, मला माहिती आहे तुम्हाला कॉफी खूप आवडते आणि या सगळ्या कामाच्या व्यापामुळे आणि तुमच्या स्ट्रेसमुळे तुम्हाला कुठे जाता येत नाही, म्हणून म्हटलं कॉफीला भेटूया. एक मिनिट. कॅप्टन, एक्सक्यूज मी. 2 कॉफी. बोला. मी सारखीच बोलत असते. हा, युअर राईट. म्हणजे तुम्ही फक्त बोलत नाही, तुम्ही धारदार बोलता. बर. पण ऍक्च्युली तुम्ही जे माझ्याशी रूढ वागलात, तुम्ही मला म्हणालात की तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये, हे सगळं तुम्ही आरोहच्या आजीला वचन दिलं होतं म्हणून केलं ना? मला तसं वागायचं होतं म्हणून मी वागले होते. मंगल, आता अनु आली, म्हणजे कसलीच अडचण नाही बघ. आता फक्त धनंजय आणि सुंदरी लवकरात लवकर लग्नाचा विचार करावा म्हणजे झालं. अहो, हे सांगण्यासाठी तर साधनाताई आल्या होत्या घरी. बरं झालं बाई, त्यांच्या मनात कसलाच राग नाही. भर मांडवात केवढा मोठा अपमान झाला त्यांचा. खरंच हो, दुसरं कोणी असतं तर माफ केलं नसतं बरं का. लय मोठ्या मनाच्या आहे साधनाताई. खरं तर आपणच जायला पाहिजे होतं त्यांच्या घरी माफी मागायला, पण बघा ना, त्या स्वतःहूनच आल्या आणि किती प्रेमाने वागल्या हो आमच्याशी. तुम्हाला सांगते मामी, आपली स्वरूपा नाही लय आनंदाने नांदल बघा त्यांच्या घरामध्ये. होय बाई. मंगल, हे लवकरात लवकर व्हावं म्हणजे झालं बघ. है ना आजी, अगं ये पोरी. तू स्वतःहून आलीस, लय बरं वाटलं बघ. तुला काय खायला पाहिजे काय? मी करून आणू? बर का अनु, तू पुण्याला असताना जेव्हा आमच्याकडे यायची का नाही, तेव्हा तुला काय हवं नको अगदी हक्काने मागून घ्यायचीस बर का. आणि तू प्रेग्नंट असताना सरूनी तुझं डोहाळ जेवण किती थाटामाटात पार पडलं होतं माहिती. अनु, तुला काय आठवतंय का ग? नाही हो, मला काहीच आठवत नाही. डॉक्टर काय म्हटले? अवघड आहे पण अशक्य नाहीये. आणि मला माहिती तुला सगळं लवकरच आठवणार आहे. पण कधी? काकू, माझ्यामुळे तुमच्या सुंदरीला किती त्रास.
सावी माझी मुलगी असून तिची सगळी जबाबदारी सुंदरीवर पडली. सुंदरी मला म्हणते की मी तिची खूप जवळची मैत्रीण आहे, पण म्हणून मी तिच्या आयुष्यातला अडसर बनून राहायचं का? मला नाही सगळं कळल्यापासून खूप अपराधी वाटते. पण बाळा, तू हे काय मुद्दामून करतेस व्हय? अगं तुझ्या हातात असताना तर तू सरूला कधीच मोकळं केलं असतंस. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. तू गैरसमज नको करून घेऊस. नाही 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 काकू, नाही. मला माहितीये माझ्यामुळेच त्रास होतोय सगळ्यांना. अगं नाही नाही, तू असा काही विचार करू नकोस. हे बघ, तू तुझी तब्येत सांभाळून राह. हा, जा आराम कर. चल, मी येते खोलीत सोडायला. नाही 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 आजी, मी जाईन माझ्या खोलीत. मला एक सांगा, सुंदरीचं लग्न होण्यातला सगळ्यात मोठा अडथळा मीच आहे ना? अहो मी मस्करी करत होते. केवढे सिरियस झालात? तुमची ही जी मस्करी आहे ना, एक दिवस जीव घेणार आहे माझा. धनंजय, सॉरी सॉरी. ह्याच प्रेमाची आणि काळजीची मी वाट बघत होतो. थोडं हर्ट केलं तुम्ही मला. पण मला त्याही पेक्षा जास्त त्रास झाला होता. अहो मग सांगायचं होतं ना मला. अहो पण वचन मोडल्यासारखं झालं असतं. त्यात आणि तुमचे आणि आईंचे वादही झाले असते आणि मला हे नको होतं म्हणून नाही सांगितलं. सुंदरी, तुम्ही आत्ताच म्हणालात ना, आपण एकच होतो, एकच आहोत. पण मग ह्या पुढे आयुष्यात येणारे कोणतेही प्रॉब्लेम्स, काहीही डिफिकल्टीज आपण एकमेकांसोबत शेअर करायला हवेत ना. प्रॉमिस करा. काही असे हे बंधन